बाबा, तुम्ही काळजी घ्या. चल माया. देवीला कौल लावलास त्यावेळी तू देवीला काय विचारलास? मी देवी आईला थेट विचारलं, मायाच माझी राधाताई आहे का ते मला सांग. आणि देवीने कौल दिला. कौल मागताना तू मनात काय म्हणालीस? मनात काय म्हणालीस तू? देवी आई, ही माझी बहीण नसू दे. माया माझी बहीण नसावी हेच मागितलं मी देवीकडे. आणि देवीने चुकीचा कौल दिला. नाही, देव कधी चुकत नसतो. माणसं चुकतात. देवाने दिलेला संकेत माणसाला समजत नाही. म्हणजे तू मनात मागितलंस तेच दिलंय तुला देवी आईने. देवीचा कौल चुकलेला नाही. म्हणजे बाबा, दुधात मिसळलेलं पाणी वेगळं करायला शिक पोरे. ते कर. काही काही प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला शोधायला लागतात. शोध घेतला की सगळी गणितं सुटतात. सत्य सामोरं येतं. फक्त सत्य समोर आलं की खचून जाऊ नकोस. धीर सोडू नकोस. सत्य महत्वाचं. बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. सत्य महत्वाचं. बाबा बाबा तुम्ही आत्ताच ओळखलत ना राधाताईला. देवी आईचं कौल, तुमचं हे ओळखणं यावर हेच कळतं की मायाच राधाताई आहे. आणि आता कसलं घे बाळा, हा रुद्राक्ष तुला मदत करेल सत्याचा शोध घेण्यासाठी. जा, शोध तुझं सत्य.
जा जा बाळा जा. सोडव तिला. थोरली बहीण आहे ती तुझी. सुटका कर तिची. मुक्त कर तिला. मुक्त कर. मुक्त कर. देवाने दिलेला संकेत माणसाला समजत नाही. काही प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला शोधायला लागतात. फक्त सत्य सामोरं आलं की खचून जाऊ नकोस. धीर सोडू नकोस. सत्य महत्वाचं. मीरा, माझ्या डोक्यात सतत तुझ्या बाबांचे विचार येत आहे. यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय मला. मी लहानपणापासून बघत आले त्यांना. ते आपल्यासोबत का येत नाहीयेत? नाही येणार ते. आई गेली, मग राधाताई हरवली, आणि याच दुःखात त्यांनी स्वतःला स्मशानात कोंडून घेतलं. मीरा, आपण तिकडनं निघत असताना बाबा तुला एकटीला थांबून काहीतरी म्हणाले. काय म्हणाले तुला? नाही, काही नाही. ते त्यांची व्यथाच सांगत होते. मी गावात होते तेव्हा त्यांना थोडं करमायचं ना, पण आता मीरा, तू त्यांना आपल्यासोबत यायला आग्रह करायला हवा होता ना. बरं वाटलं असतं. मी म्हणाले त्यांना तुम्ही चला आमच्यासोबत, पण त्यांनी नाही ऐकलं. ते नाही येणार वेदाचे बाबा. त्यांना त्या जागेची सवय झाली.